काय मित्रांनो, चला आपण आता आज शाही पनीर बनवणार आहोत। त्यासाठी घेतलेलं आहे पनीर, घेतलेलं आहे मटर, घेतलेलं आहे आणि ग्रेव्ही आपले कढईमध्ये ठेवत आहे, गरम होत आहे। जोपर्यंत आपल्या ग्रेव्हीला तेल सुटत नाही तोपर्यंत ग्रेव्ही आपण अशी हलवत राहायचं। ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण मिरची ॲड करूया। त्यानंतर एव्हरेस्ट कांदा मसाला, लसूण मसाला, त्यानंतर आपण टाकणार आहोत पनीर मसाला। सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। मित्रांनो, थोडे पाणी घालून ग्रेव्ही आपली हलवून घ्यायची, थोडी एकजीव करून घ्यायचे मसाले घातले त्यामुळे। बघा मित्रांनो, ग्रेव्ही आपली किती छान झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण पनीर आहे, पनीर ॲड करूया। त्यानंतर मटर ॲड करूया। आणि सर्व हलवून घेऊया। भाजीमध्ये थोडं आपण पाणी ॲड करून घेऊया। ठीक आहे, जास्त पण टाकायचं नाही, मिडियम पाणी टाकायचं। मित्रांनो, आपली पनीर भाजी रेडी झालेली आहे। मित्रांनो, बघू शकता आपली पनीर भाजी किती छान झालेली आहे। आता याला 1 मिनिट आपण उकळी येऊन देऊया, त्यानंतर धने ॲड करूया। मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया। मला पाहिजे तसं मीठ टाकू शकता, मी माझ्या प्रमाणानुसार टाकलेलं आहे। ठीक आहे, आता भाजी आपली बंद करून ठेवूया। मित्रांनो, आता झाकण काढून बघूया। वाव, आपल्या भाजीला बघा किती मस्त छान तरी आलेली आहे। आता वरतून आपण धनिया ॲड करूया। बघू शकता मित्रांनो, आपली पनीर भाजी रेडी झाली आता जेवण करायला। मित्रांनो, खूप छान झाली आपली पनीरची भाजी। तर याच मग जेवायला। थँक्यू, धन्यवाद।